भारतात जातीनिहाय जनगणना होणार। गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती। याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। याच निर्णयामध्ये जातीनिहाय जनगणनेच्याही निर्णयाचा समावेश आहे। मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत काय काय झाले याचा आढावा माध्यमांसमोर मांडला। यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली। गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जात आहे। विशेष म्हणजे काँग्रेस सारख्या देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता। लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवला होता। आम्ही सत्तेत आलोत तर देश भारत जातनिहाय जनगणना केली जाईल असे आश्वासन देखील विरोधकांनी दिले होते। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तर देशभरात आपल्या सभात जातनिहाय जनगणनेला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला होता। देशाच्या शासकीय विभागात, मंत्रालयात तसेच वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोणत्या समाजाचे किती लोक आहेत, कोणत्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळते हे समजले पाहिजे। त्यानुसार भविष्यात धोरण आखता येईल अशी भूमिका राहुल गांधी यांनी वेळोवेळी घेतलेली आहे। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणीही त्यांनी याआधी अनेकदा केलेली आहे। असे असतानाच आता केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।